सेलिब्रिटींना फॉलो करत अत्रतत्र सर्वत्र दिसणारा पॅपराझींविषयी जया बच्चन यांना किती राग आहे आणि ते त्यांच्या किती डोक्यात जातात हे अनेक व्हिडिओजमधून कायमच समोर येत असतं. पण आता या रागातून जया बच्चन यांनी या पॅपराझींविषयी जे वक्तव्य केलंय ते ऐकून अनेकांना धक्का बसलाय. त्यांनी म्हटलं, माझं मीडियासोबत नातं आहे, पण पॅपराझींसोबत माझं रिलेशन झिरो आहे. गंदे कपडे घालणारे, मोबाईल घेऊन फिरणारे लोक हे कुठून येतात, यांचं एज्युकेशन काय, असा प्रश्न एका कार्यक्रमाच्या दरम्यान जया बच्चन यांनी पॅपराझींविषयी बोलताना केलाय आणि त्यांचं हे विधान सोशल मीडियावरती लगेचच व्हायरल झालं. जया बच्चन यांच्या रागाला एरवी कधीही न जुमानणारे आणि त्यांचे फोटोज व्हिडिओज घेणारे पॅपराझी या विधानानंतर मात्र प्रचंड संतापलेत. फेमस पॅपराझी वरिंदर चावला यांनी जया यांच्या वक्तव्याचा निषेध करत सरळ सांगितलं की सेलेब काहीही बोलले तरी आम्ही आदर ठेवतो, पण अशा प्रकारे आमची इज्जत घालवली जाते, हा अपमान आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 2023 मध्ये दिल्लीतल्या एका इव्हेंटमध्ये एक फॅन अमिताभ बच्चन यांच्याकडे सेल्फीसाठी आली आणि अमिताभजींनी तिला वाईट पद्धतीनं ढकललं आणि ओरडले. वरिंदर म्हणतात, आम्ही तो व्हिडिओ त्यांच्या PR ला दिला, त्यांनी पोस्ट न करण्याची विनंती केली आणि आम्ही आदर ठेवून तो कधीही पोस्ट केला नाही. वरिंदर यांचा प्रश्न आहे की ज्या पॅपराझींना जया बच्चन टार्गेट करतायत ते खरंच पॅपराझी आहेत का, की तिथे युट्यूबर्स, फॅन्स आणि इतर लोकही मिसळलेले असतात, आणि असं असेल तर मग सगळ्यांवरती आरोप का? या सगळ्यात शेवटी त्यांनी आपला निर्णयही जाहीर केला, ज्यात ते म्हणालेत की आमचाही सेल्फ रिस्पेक्ट आहे, आम्ही त्यांचा बहिष्कार करणार. हा वाद आता बॉलिवूडमध्ये मोठं वादळ उठवतोय आणि लोक म्हणतात, जया मॅडम थोडं सौम्य बोला. यावर तुम्हाला काय बोलायचं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करा.